टोल वसूल कौन करतो? हे टोल कोण वसूल करतो? हे टोल वसूल कौन करतो? तू करतो? कौन करतो? हम बाहर से है, हिंदी में बोलो ना। मराठी नहीं आता है? मराठी नहीं आता है? किधर से आया? बंगाल से। बंगाल से आया? कितने दिन हुआ? होगा 6-7 महीना होगा। 6-7 महीना हुआ। तो मराठी सीखना चाहिए ना। मराठी कौन सिखाएगा? हम सिखाएगा ना। बोलता है भूमिपुत्र है यहाँ के, दादागिरी करने का नहीं इन लोग से। तुम लोग बाहर से आए हैं, लोग इधर के, तुम लोग हमारा रोजी रोटी छीन रहे, फिर भी हम तुमको ऍडजस्ट कर रहे। तुमचं नाव काय? कुठे राहता तुम्ही? गोळबंदरला राहता. म्हणजे स्थानिकाला दादागिरी कशाला करता तुम्ही? दादागिरी दांडूक दाखवतात ते का? खोटं बोलतात का? दांडूक दाखवायचं ना. स्थानिकांना दादागिरी करायची नाही. गाडी तो मिळाल्यावर की आपली गाडी नाही, मग दादागिरी करता, डायरेक्ट दादागिरी. टोल का नाही वसूल करत तुम्ही लोक? अर्ध्यांकडनं टोल वसूल करता, अर्ध्यांकडनं टोल नाही वसूल करत. काय कारण आहे? हा, कोण आहे टोल वसूल? कोण करतो? हे टोल कोण वसूल करतो? हे टोल वसूल कोण करतो? तू करतो? कौन करतो? हम बाहर से है, हिंदी में बोलो ना। मराठी नहीं आता है? मराठी नहीं आता है? किधर से आया? बंगाल से। बंगाल से आया? कितने दिन हुआ? होगा 6-7 महीना होगा। 6-7 महीना हुआ। तो मराठी सीखना चाहिए ना। मराठी कौन सिखाएगा? हम सिखाएगा ना। तो ठीक है, सीख लेंगे, कोई दिक्कत नहीं है। सीख लेंगे, अच्छी बात है। अभी तुमने आयवा गया, उसके पहले एक डंपर गया, उसका पैसा क्यों नहीं लिया? कौन सा? अभी थोड़ी देर पहले अभी आयवा गया, उसके पहले एक डंपर गया, उसका पैसा क्यों नहीं लिया? हम पर गया, उसको लिस्ट में देखना पड़ेगा अभी। कौन से लिस्ट में? अभी ये स्थानिक लोगों से तुम लोग पैसा लेते हैं और बाहर वाले से पैसा नहीं लेते, ऐसा? वो तो अंदर वाले जवाब देंगे इसका। कौन अंदर वाले जवाब दे? ऑफिस में वहाँ मैनेजर है। मैनेजर को बुलाओ इधर, बुलाओ मैनेजर को इधर। आप बात करने गए थे ना अभी उधर? हाँ बुलाओ मैनेजर को इधर, बुलाओ ना। तो बाइट दिया, अच्छा अच्छा। ऐसा क्यों करते हो आप ऐसा पक्षपातीपणा क्यों करते हैं इनके साथ? तो अंदर वाले बोलेंगे ना, अंदर वाले जो बोलेंगे हमको वही करना पड़ेगा। त्याचं असं म्हणणं आहे, आतमधली लोक जे करणार, आता हे इकडचे स्थानिक भूमिपुत्र आहेत, हे स्थानिक भूमिपुत्र या लोकांना टोल भरतात आणि बाहेरच्यांकडनं टोल घेत नाहीत. असा दुटप्पीपणा हे लोक करतात. आता मी तुम्हाला सांगतोय की हा राष्ट्रीय महामार्ग आहे, इथे कामाला स्थानिक भूमिपुत्र पाहिजेत, परंतु बंगालवरून आलेली लोक इथे कामाला असतात. म्हणजे या सरकारला स्थानिक भूमिपुत्र नको, ह्याचं हे ताजं उदाहरण आहे. तुमच्याकडनं टोल वसुली हो नक्की करतात. घेतात, अगं सोडत गाडी नाहीत. नाही, सोडतच नाही. सोडतच नाही. नाही सोडत ते काय सांगा, तुम्ही पहिले फास्टॅग मध्ये रिचार्ज टाका, नंतर तुमची गाडी सोडतोय करून. मी सांगितलं आम्ही तिची गाडी लोकल आहे, ते म्हणतात, नाही तुम्ही सोडणार गाडी आम्ही. फास्टॅग भरा तुम्ही. त्याच्या दुसरे डंपरवाले हायवावाले ना, त्यांच्याकडून एक रुपया पण घेत नाही. त्यांच्याकडनं घेतला जात नाही आणि आमच्याकडनं छोट्या छोट्या गाड्या असून, आम्ही भूमिपुत्र असून आमच्याकडनं जबरदस्ती टोल तुमच्याकडनं घेतात. टोल पण घेतात आणि दादागिरी पण लोकांवर करतात. आम्ही जवळच्या इथं 5 किलोमीटरवर दादागिरी सहन का करता? सहन डायरेक्ट दांडका दाखवतात. आरेला कारेची भाषा केली पाहिजे. तुम्ही स्थानिक एक आपण एकटे असतो रात्री कधी ये तुम लोग क्या दंड बिंड दिखाते क्या इन लोग को? हाँ, दादागिरी करने का नहीं. पहले बोलता है भूमिपुत्र है यहाँ के, दादागिरी करने का नहीं इन लोग से. तुम लोग बाहर से आए हैं, लोग इधर के, तुम लोग हमारा रोजी रोटी छीन रहे, फिर भी हम तुमको ऍडजस्ट कर रहे. आता आपण जर पाहिलं तर कुठेतरी राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. स्थानिक जर भरडला, स्थानिकच इथे राहिलेला नाही तर खाणार काय तुम्ही माती? आता मी माझ्या स्पष्ट डोळ्यांनी इथे पाहिलंय, कॅमेऱ्यात तुम्हाला दाखवतोय पण, की काही गाड्यांचे लोक टोल घेत नाहीत. म्हणजे मोठ्या लोकांचे लोक टोल घेत नाहीत, परंतु स्थानिक भूमिपुत्रांचे टोल घेतात. आणि ही जी काय अरेरावी आहे ती कुठेतरी यांची मुक्तेदारी आहे, ही मोडून काढली पाहिजे. आपल्यासोबत यावेळेला शेरू वाघ देखील आहेत. शेरूजी इथे आता मोठे जे गाड्या आहेत त्यांच्याकडनं टोल घेत नाहीत, छोट्या गाड्यांकडनं टोल घेतात. हा काय विषय? ह्या संदर्भात आमच्या कार्यकर्त्यांनी मागे सुद्धा व्हिडिओ दाखवले होते की जे कमर्शियल मोठ्या गाड्या आहेत, डंपर, त्यांचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत आणि यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यांच्या गाड्या सोडल्या जात आहेत आणि इथले स्थानिक जे पोटासाठी जगतात त्यांच्याकडे जबरदस्तीने पैसे घेतले जातात. देवा भाऊ, फोडाफोडीचं राजकारण सोडा. आज या पक्षातला आमदार त्या पक्षात पळवतायत, या पक्षातला खासदार त्या पक्षात पळवतात. आणि संजय दिना पाटील यांना प्रश्न विचारायला गेलो की ते पत्रकारांशी भांडतात. हा कोण आहे? तुझं नाव काय रे? हा कोण? दांडूक दाखवतो. हा थांब एक मिनिट, ये इकडे, इकडे. काय नाव आहे तुमचं? हा, तुमचं नाव काय? कुठे राहता तुम्ही? गोळबंदरला राहता. म्हणजे स्थानिकांना दादागिरी कशाला करता तुम्ही? दादागिरी दांडूक दाखवतात ते का? खोटं बोलतात का? दांडूक दाखवायचं नाही. स्थानिकांना दादागिरी करायची नाही. तुम्ही पण स्थानिकच आहात ना इकडचे, मग स्थानिकांवरती कशाला दादागिरी करता? साहेब कोणी केलं?
ते काय खोटं बोलतात का? आणि मोड मजुरी करणारे घेऊन आलेले आहेत, स्वतः राडू घेऊन तुम्ही आलेले आहेत. ए सौरव, ए सौरव, ए सौरव, इकडे इकडे फुल दादागिरी करता, डायरेक्ट दादागिरी. हे बघा, जिथे कामाला आहात ना तुम्ही, काम करताय ना, काम करा, पण लोकल माणसाबरोबर दादागिरी करू नका. जर आज मराठी माणूस मराठी माणसाला नडला ना, तर लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बाहेर जावं लागेल, आपल्याला बाहेर जावं लागेल. ही छोडायला लागले त्या गाडीमध्ये फास्टॅग नाही छोडायला लागले. थांबा, एक मिनिट 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 एक मिनिट. कुठची गाडी आहे? मिरवणूकची गाडी आहे. गाडी कुठची आहे? दहशतची दहशतची गाडी. मग लोकलची गाडी कुठे आहे? बघा हे तुम्ही भरला? हे दहशत गाव कुठला दहशत? हे दहशत वारायची गाव. दहशतवाला गाव. हा हा बघा, गाडी तो मिरर रोड की आपकी? मिरवरची गाडी नाही, मग दहशतची सेट. बघा, ठीक आहे काय हरकत नाही. बघा, असा हा प्रकार चालतो. एक मिनिट जरा बाजूला व्हा. माझं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना म्हणणं आहे की त्याचे खासदार पळवण्यापेक्षा जरा राज्याकडे लक्ष द्या. नाहीतर एक दिवस असा येईल ना, हे बाहेरून आलेले उपरे आपल्या अंगावर बसतील. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.